बुलेटिनची सुरुवात करूया आताच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन 70 बातम्या पाहूया। सत्ता असलेले राजकीय नेते प्रभाग रचना आपल्या इच्छेनुसार बदलतात, ज्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य प्रभाग रचना होणार नाही। जितेंद्र आव्हाड यांचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र। 4 सदस्यीय प्रभाग रचनेला पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि काँग्रेसचा विरोध। 4 सदस्यीय प्रभाग रचना लादल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला। जयकुमार गोरे यांची संजय राऊत यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची तक्रार। राज्यसभेकडून परवानगी मिळाल्यावर संजय राऊत यांना समितीचे नियमानुसार नोटीस बजावली जाईल। आवश्यक असल्यास सुनावणीसाठी समिती समक्ष बोलावलं जाईल। नरेंद्र भोंडेकर यांची माहिती। विधानसभेतील मतचोरी विरोधात आज काँग्रेस राज्यभर मशाल आंदोलन करणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीतल्या आंदोलनामध्ये सहभागी होणार। लाडकी बहीण योजना सुरू, मात्र अंगणवाडी सेविकांना अद्याप मानधन नाही। प्रति फॉर्म 50 रुपये देण्याचा निर्णय होता। कमीत कमी 100 फॉर्म भरण्याचे आदेश होते, मात्र त्यापेक्षा जास्त फॉर्म भरूनही मानधन नाही। यामुळे महिलांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू। डोंबिवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतली जवळीक वाढली। डोंबिवलीतील मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांची भेट घेतली। शिवसेना भवनापाठोपाठ आता राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाच्या बाहेरही राज आणि आदित्य ठाकरेंचा एकत्र बॅनर। दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुलढाणा आणि अकोला दौऱ्यावर। बुलढाण्यातील खामगाव इथं कार्यकर्ता संवाद मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रम, तर अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आढावा बैठकीला उपस्थित राहणार। बच्चू कडू यांच्या उपोषण स्थळाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट। बच्चू कडू आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये मागण्यांसंदर्भात चर्चा। जिल्हाधिकाऱ्यांचं बच्चू कडूंना उपोषण सोडण्याचं आवाहन। बच्चू कडूंच्या मागण्या आज संध्याकाळपर्यंत मान्य न झाल्यास पाणीही पिणार नाही। बच्चू कडूंसोबत उपोषणाला बसलेल्या 60 सहकाऱ्यांचा इशारा। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी बच्चू कडूंची भेट घेतली। अमरावतीमध्ये आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत जरांगेंकडून बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा। मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। यावेळी सरकार विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसलेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। यावेळी आंदोलकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन। अकोल्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्याला प्रहार कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवले। वर्ध्याच्या आर्वीमध्ये प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक। तहसीलदारांसमोर अंगावरचे कपडे उतरवत आंदोलन। यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं। मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवरती दबाव टाकून सिद्धांत शिरसाटच्या नावानं जमीन लाटली। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप। गरीब दलित लोकांसाठी जमीन हडपणं हा शिरसाटांचा न्याय। अंबादास दानवेंची मंत्री शिरसाटांवर खोचक टीका। नाशिक महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेवकांचाही बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाला विरोध। याबाबत माजी नगरसेवकांनी मंत्री गिरीश महाजनांची भेट घेतली। साताऱ्यामध्ये सत्यजित पाटणकरांच्या भाजप प्रवेशावर मंत्री शंभूराज देसाई नाराज। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार। सत्यजित पाटणकरांच्या भाजप प्रवेशानं शंभूराज देसाईंची कोंडी होण्याचा प्रश्न नाही, ते पालकमंत्री आहेत। मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य। भाजप शिवसेनेमध्ये कोणतीही धुसफूस नसल्याचंही स्पष्ट केलं। ठाकरे सेनेच्या बॅनरनंतर ठाण्यामध्ये भाजपची बॅनरबाजी। आमचा एक सिंह भारी, निष्ठा रक्तात असते, बॅनरवर नाही अशा आशयाचा बॅनर। बॅनरवर फडणवीसांचा फोटो। सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही आता कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेता येणार। राज्यात निवृत्तीचं वय 58 वर्ष, त्यामुळे करार पद्धतीनं आणखी 7 वर्ष सेवेमध्ये राहता येणार। ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम झाला होता। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य। भारतानं पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरची आधीच माहिती दिल्यानं पाकिस्ताननं आपली माणसं त्या ठिकाणाहून हटवल्याचाही दावा।
धुळे शासकीय विश्रामगृहात मिळालेल्या रोकड प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील आणि आरोपी गौतम वाघमारे यांची चौकशी केली जाणार. आरोपींचे सीडीआरही प्राप्त करण्यात आल्याची पोलिसांची माहिती. वैष्णवी हगवणे प्रकरणातील 6 आरोपी निलेश चव्हाणला कसपटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी, तर खोटी कागदपत्र सादर करत शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी शशांक हगवणेलाही 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधातील याचिकांवर 18 आणि 19 जुलैला पुढची सुनावणी. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या विशेष पूर्णपीठासमोर सुनावणी. इयत्ता पहिलीला यावर्षीपासून नवीन अभ्यासक्रम, त्यासाठी पहिलीच्या शिक्षकांचं आजपासून 15 जूनपर्यंत प्रशिक्षण. 1800हून अधिक शिक्षक प्रशिक्षणात सहभागी होणार. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा शासन निर्णय अद्याप मागे नाही. 1.5 महिना उलटूनही या निर्णयावर ठोस कारवाई का नाही, शैक्षणिक संस्थांचा सवाल. पुणे पोलिसांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर. प्रत्येक स्कूल बसमध्ये आता सीसीटीव्ही बंधनकारक. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई होणार. पोलीस आयुक्त आणि शिक्षण उपसंचालकांच्या बैठकीत निर्णय. विठ्ठलाच्या दर्शन रांगेला 6 फूट जाळ्या लावल्या. आषाढी यात्रा काळामध्ये विठ्ठलाच्या दर्शन रांगेमध्ये होणारी घुसखोरी बंद करण्यासाठी मंदिर समितीकडून उपाययोजना. वैजनाथ देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण, मंदिरातील पुजाऱ्यांचं साखळी उपोषण. अतिक्रमण हटवून या जमिनीचा ताबा तात्काळ वैजनाथ देवस्थानला द्या, पुजाऱ्यांची मागणी. राजकोट किल्ल्यावरील नियोजित शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मान्यता. नितेश राणेंनी मागणी केली होती. 14 जून रोजी वाढदिवशी मुंबईच्या बाहेर असल्यानं भेटायला येऊ नका, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पत्रक काढत कार्यकर्त्यांना आवाहन. शाखा भेट उपक्रमांतर्गत आदित्य ठाकरेंची धारावीतील 124 नंबरच्या शाखेला भेट. धारावी पुनर्विकासावर नागरिकांना मार्गदर्शन. यावेळी खासदार अनिल देसाईंचीही उपस्थिती. मागच्या 3 वर्षात मद्यातून सरकारला मिळणारा महसूल दुप्पट. 2023-24 या वर्षामध्ये 23,500 कोटींचा महसूल, तर 2024-25 मध्ये 43,500 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 7,121 वर, तर मागच्या 24 तासात 6 जणांचा कोरोनानं मृत्यू, तर 306 नवीन रुग्णांची नोंद. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ. महाराष्ट्रामध्ये 107 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर एकाचा मृत्यू. राज्यामध्ये कोविडचे 615 सक्रिय रुग्ण. मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून 30 एप्रिलला देखील एका 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू. त्याच ठिकाणी 2 दिवस आधी दुर्घटना, मात्र त्यानंतरही रेल्वे प्रशासनाचं सपशेल दुर्लक्ष. मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये असंतोष. निवळी बाजारपेठेवरील ब्रिजमुळे स्थानिक व्यापारी नाराज. ब्रिजचा कोणताच फायदा बाजारपेठेला होणार नाही, याबाबत योग्य तोडगा काढावा, व्यापाऱ्यांची मागणी. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. शासनानं तात्काळ आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. देशात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार. पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर पाहायला मिळेल, हवामान खात्याचा अंदाज. जळगाव जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये पिकांचं आणि घरांचं नुकसान. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडाल्यानं जनजीवन विस्कळीत. अकोल्याच्या वाडेगाव शेतशिवारात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी. अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्याचा कांदा भिजला. शेतमाल ठेवण्यासाठी बांधलेले गोदामाचे पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड आणि परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला. बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. घरावरचे पत्रे उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर. काही ठिकाणी विद्युत पोल आणि झाडं उन्मळून पडल्याच्या घटना. वाशिम जिल्ह्यात मागच्या 15 दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचं मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आगमन. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. खरीपाच्या पेरणीला आता वेग येणार.
मराठवाड्यातील सगळ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदानाची चौकशी करण्यासाठी सुधारित आदेश. जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यानंतर विभागीय आयुक्तांनी निर्देश दिले. जालन्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचं रास्ता रोको आणि जेल भरो आंदोलन. जालना नांदेड समृद्धी महामार्गात संपादित होणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला देण्याची मागणी. रायगडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय कर्मचारी महिलेचं आमरण उपोषण. कोणतीही चौकशी न करता कामावरून काढल्याचा महिलेचा आरोप. अविनाश जाधव यांच्या विरोधात वृत्तपत्र विक्रेता संघाचं निषेध आंदोलन. मुंब्रा स्थानकाजवळील लोकल दुर्घटनेनंतर ठाणे स्टेशन परिसरात असलेले वृत्तपत्र स्टॉल्स हटवण्याची मनसेनं रेल्वे अधिकाऱ्यांकडे मागणी केली. बीडच्या परळीमध्ये पॉवर ग्रिड कंपनी आणि साखर कारखान्यातील साहित्याची चोरी करणारी टोळी गजाआड. स्थानिक गुन्हे शाखेकडून 6 जणांना अटक. सांगलीमध्ये एका उच्चशिक्षित गरोदर महिलेची आत्महत्या. सासरकडून सतत होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप. ऋतुजा राजगे असं महिलेचं नाव. गुन्हा दाखल. गोंदियामध्ये 2023 मध्ये झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात बालविवाह. 2 वर्षांनंतर दौनीवाडा पोलिसात आयोजकांवर गुन्हा दाखल. परसवाडा गावामध्ये सामूहिक विवाह सोहळा झाला होता. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरचा काही भाग वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं कोसळला. दुर्घटनेमध्ये 2 महिलांचा मृत्यू, काही जण गंभीर जखमी. प्रवेशद्वाराच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित. बीडमध्ये पती पत्नीमधला वाद विकोपाला. पत्नीकडून माहेरच्या लोकांची मदत घेत पतीचं अपहरण करून त्याला मारहाण. पतीचे दोन्ही पाय आणि हात फ्रॅक्चर. या प्रकरणी पत्नीसह 4 विरोधात गुन्हा दाखल. बीडमध्ये शेतीच्या वाटणीवरून 2 भावांमध्ये वाद. 2 गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत 10 जण जखमी. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं. कल्याण डीसीपी स्क्वॉडची धडक कारवाई. 2 विविध ठिकाणाहून 1 एमडी तस्करासह 2 गांजा तस्करांना अटक. 3 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त. मलेशियातून ड्रग्ज रॅकेट चालवणारा नवीन शिस्कर नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात. 32 जणांवर गुन्हा दाखल. ड्रग्जच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचीही चौकशी केली जाणार. दुबई स्थित असणाऱ्या त्रिविक्रम ढोल पथकाचं किल्ले प्रतापगडावर ढोल ताशा वादन करत शिवरायांना अनोखं अभिवादन. परकीय देशातून प्रतापगडावर येऊन अशा प्रकारे ढोल वादन करणारं हे पहिलंच ढोल ताशा पथक. भंडाऱ्यातील नेरला इथं भरधाव दुचाकी स्लिप होऊन ट्रक खाली घसरली. दुचाकी स्लिप झाल्यानं स्पार्क होऊन दुचाकीला भीषण आग. दुचाकी स्वारानं दुचाकीवरून उडी घेत स्वतःचा जीव वाचवला. प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्यानं अंध व्यक्ती रेल्वे रुळावर पडल्याची घटना. कर्तव्यदक्ष सुरक्षा जवान अमोल देवरे यांनी रुळावर उडी मारत दिव्यांगांचे प्राण वाचवले. अंबरनाथ रेल्वे स्थानकावरची घटना. खिरडी परिसरात बाजारात खरेदीच्या किमतीवरून झालेल्या वादातून 2 गटात तुफान राडा. शाब्दिक वादातून महिलेवर हात उचलण्याचा प्रयत्न, ज्यामुळे 2 गटांमध्ये तणावाचं वातावरण. यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी बहुल कोलाम पोडांवर गाव बांधणीचा उत्सव सुरू. उत्सवादरम्यान कोणीही बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा कोणीही पोडात येणार नाही. गाव बांधणीचा नियम. राजा रघुवंशी हत्येतील आरोपी सोनमची एसआयटीकडून चौकशी. शिलाँगच्या पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असून आरोपींना क्राईम सीनवर घेऊन जाणार. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलीस सर्व आरोपींची समोरासमोर बसून चौकशी करणार. मेघालय पोलिसांकडे सगळ्या आरोपींची 8 दिवसांची पोलीस कोठडी. रेल्वे बुकिंगचा फायनल चार्ट 24 तास आधीच तयार केला जाणार. त्यामुळे वेटिंग तिकीट कन्फर्म झालंय की नाही हे प्रवाशांना ट्रेन सुटायच्या 24 तास आधीच कळणार. आतापर्यंत तिकीट कन्फर्म झाल्याची माहिती 4 तास आधी कळत होती. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसाळे आणि इव्हेंट कंपनीचे 3 अधिकाऱ्यांचे जामीन अर्ज दाखल. कर्नाटक उच्च न्यायालय या जामीन अर्जावरती निर्णय देणार. 15 जूनला अमेरिकेमध्ये यूएस आर्मी दिनाचं नियोजन. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानचा फील्ड मार्शल असीम मुनीर याला आमंत्रण. असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठकही होणार. पंचायत वेब सिरीजचा 4था सीझन 24 जूनला अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुवीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय आणि सान्विका यांचा मुख्य अभिनय. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर एक छोटा ब्रेक घेतोय. बुलेटिनमध्ये पाहत रहा एबीपी माझा.